मी थोडे एक दोन फोटो पाहिले, सगळे पाहिले. दादा एक मिनिट ना, मी वैष्णवीचे मम्मी पप्पा बोलतायत, एक मिनिट. दादा वैष्णवी, मी ते कसपटेंच्या फॅमिलीकडे आली आहे, ते दोघं बोलतायत. बोला दादा. हॅलो हॅलो हो हॅलो. हॅलो दादा, वैष्णवीचे वडील कसपटे बोलतायत. बोला दादा. हॅलो. ज्या दिवशी कथेतला घडली आपल्या मुलीनी, आम्हाला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. हा तर ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं. पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुराडोळे देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे. रोज माझ्या नावाने चर्चा भेटत आहेत. मला कळाल्या कसपटे साहेब की ताबडतोब ह्या सगळ्यांना अरेस्ट कर. ते मूल आहे ते आमच्या कसपटे साहेबांच्या अजूनही ते, आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघते. आणि ह्याच्यामध्ये सासू, नंतर त्याच्यामध्ये नवरा, सासरा, जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं. आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय. फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या बडव्याला सोडणार नाही, सगळी कलम घातलेली आहे. आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात, इतके हरामखोर येते. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तू मनाने दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात. चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो. म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. हे काय कोणाचे बापाची ऐकत असेल ते प्रेमापोटी. मी प्रेमापोटी दिलं. काय तुम्ही प्रेमापोटी दिलं. मी काय करतो, आता मला मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल. आपण बोलूया. नाही पण 13 वाजता काय होईल, मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून, मी आहे तुमच्या बरोबर. मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे. मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे. काही हॅलो. हा दादा ठीक आहे. म्हणजे जे पाठबळ नाही हो, असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत नाही. कसं असतं दादा, कायद्याने मी वकील. आता समजा जर पाठबळ द्यायचं असतं तर सासू आणि नणंद अटक झाली नसती, त्यांना अटक केली. आता हे हरकवणे कुठं लपून बसलाय, कुठं मोबाईल चालू आहे, कुठल्या नातेवाईकाला भेटले, कोण बातमी देते, त्याच्यावर त्याला पकडणार. तुम्ही जे मगाशी म्हणलात ना ते सुपेकर, मी काढली ना दादा माहिती. सुपेकर हे त्यांचे मामा आहेत आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी, आणि बिचारा आमच्या दादाचं घेण्याचं ना देण्याचं मीडियाने हे केलं. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.